माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजा पाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास. प्रार्थना. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. अध्याय 12. श्री गणेशाय नमा. लक्ष्मीने श्रीहरीला विचारले, अधिक मासात दीपदानाचं महत्त्व काय ते मला सांगा. देवाजवळ स्वतः दीप लावल्याचे किंवा तेथे लावलेल्या दीपाचे रक्षण केल्याचे काय फळ मिळते? पूर्वी असे व्रत कोणी केले? दिवा कसला असावा, वात कसली असावी, त्याचे रक्षण किती दिवस करावे? त्यावर श्रीहरी म्हणाला, दीप लावण्याचे किंवा दान देण्याचे महत्त्व फार. त्याने सर्व महापापातून माणसाची सुटका होते. स्वर्गात बहुत काल वसती होते. पुरुषोत्तम मासभर रोज सकाळची अहिनिके स्नानादी करावे. अनेक प्रकारच्या स्नानाचे विविध फळ त्याने लक्ष्मीला सांगितले. स्नान करताना पुरुषोत्तम देवाची प्रार्थना कशी करावी ते सांगितले. स्नानोत्तर संध्या करणे, गंध पुष्पारिकांनी पुरुषोत्तमाची पूजा करणे, देवापुढे दिवा लावावा असे सांगून त्याचाही विधी सांगितला. सर्व महिनाभर दीप लावावा, रोज पुरुषोत्तमाची पूजा करावी, त्यामुळे महान पुण्य मिळते. सरस्वती नदीच्या तीरी सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याने अधिक मासात देवापुढे प्रदीप्त दिवा लावून ठेवला होता. रात्री त्या ठिकाणी उंदीर पकडण्यासाठी एक मांजर येत असे. सुशर्मा जागत होता. रात्री बसला असता दिव्यावर काजळी आली. तेवढ्यात मांजराने येऊन तेथे उंदरावर उडी मारली. त्याच्या धक्क्याने दिवा थरथरला. मंदावलेली ज्योती पुन्हा येऊ लागली. सकाळी ते मांजर मरण पावले, पण त्याच्या त्या ज्योती तेजस्वी करण्याच्या सहज कर्माने ते वैकुंठात गेले. सुशर्मा येही कसू समृद्धी भोगून अंतिम मोक्ष पावला. अशी कथा सांगून विष्णू लक्ष्मीला म्हणाला, पुरुषोत्तम मासात देवापुढे दिवा तेवत ठेवल्याने कित्येक लोकांना भोग मोक्ष सुख मिळाले आहे. या एकाच साधनाने मनुष्य भवसागरातून मुक्त होतो, असे याचे महात्म्य होय. अध्याय 12. पोथी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. इंदिरामणे हो भगवंता, देवदेवा कैवल्यनाथा. अधिक मासी दीपदान करिता कोणते फळ प्राप्त होय? आणि अधिक मासी देवाजवळ दीप लाविला असता सोजवळ, किंवा परे लावल्याचे केवळ रक्षण केले असता पै, कोणती फले प्राप्त होती? आणि पूर्वी कोणी केले जगती, हे मज लोकहितात निश्चिती सांगोणी आरती प्रवीती. आणि कोणत्या द्रव्ये करावा दीपक, वर्तसी तंतु सावे कितिक, आणि रक्षावा किती दिना वधिक, ते मज कैक सांगपा. ऐसी इंदिरेची ऐकुणी वाणी, श्रीहरी म्हणे हे सद्गुणवाणी खाणी, जेणे सकळ पातला लागुनी नाश तत्क्षणी होत असे. मातृपितृ हत्यारी गुण, ब्रह्म हा गुरुतल्प कृतज्ञ, सर्व घाती कुट साक्षी स्त्रीगण, इत्यादी महापातकी जय. तेही मुक्त होणे जैने, निर्जर लोकी करीती ठाणे, शुद्धात्मे ते चरणे शाश्वत मुक्ती ते पावती. आणि तयाच्या शतकुलाचा उद्धार होय पैसाचा, ऐसा ज्या परम विशुद्ध कर्माचा महिमा असे अत्युत्तम. ते अधिक मासीचे दीपदान कर्म यद्यपि असे गोप्य परम, तथापि तू मत प्राण प्रिया उत्तम, म्हणून तुझं ते सांगती. शुक्ल प्रतिपदेपासून अमावस्या होय जोपर्यंत तोवरी न होता रवी संक्रमण मलमास तो होत असे, तेव्हा शुक्ल प्रतिपदा दिनी उष्णकाली आनंदी उठवणी यथोक्त शौचविधी सारुणी मुखमार्जन करावे. मग संगमी किंवा नदीत किंवा निर्जरी होदात की तडागी वापित वा कुपात किंवा गृहाताची शिरोष्णे अथवा उष्णोदके करून यथाविधी करावे स्नान. जैसे ज्याचे शक्तिमान तैसेची तेने आचरावे. उष्णोदके स्नान करीता स्नानफळ संपूर्ण येहात, शीतोदकाच्या स्नाने तत्वता द्विगुण फल प्राप्त होय. कोप स्नाने चतुर्गुण, वापी स्नान अष्टगुण दान, तडांग स्नानाचे महिमान दशगुणित असे पै. तडाग स्नानाच्या दशगुणित, हृदस्थ स्नानाचे फळ निश्चित, हृदाहुने दशगुणे ख्यात, निर्जर स्नान जाणीजे त्याहुने दशगुणे अधिक, नदी स्नानाचे पुण्यरेख, सदृश गुणे पुण्य फलदायक महानदी स्नान असे, त्याहुने शतगुणे आगळे. महानदी संगम स्नान कथी येले, यातुनी कोटी भले स्नान की जय विधियुक्त.
शुक्ल तिल आमलके चूर्ण गोमूत्र सवर्तमान सर्वांगासी प्रथम लावण मग स्नान आचरावे तै देव देवतादिमंत्र म्हणून पाठावा निरद गात्र श्रोते जनही तन्मंत्रात्र पवित्र सांगत स्तोत्र या येथे वगा देवदेवा ऋषिकेशी दुसरा श्री नमिला अससी पापक्षयार्थ मी या मासी नानात सज्ज झालोसे म्हणून तू ते करीतो न मन तरी पुरुषोत्तमा कृपा करुण वया मम कृत्यासी न होय विघ्न ऐसे करी बा दयाळा एवं भगवत प्रार्थना करोणी सप्रेम विशुद्ध अंतकरणी पुष्करादी नाना तीर्थस्मरुणी मग काय की जे पा गंगा नलिनी नलिनी भागीरथी विष्णू पादाब्ज संभुता सीता मालती मला पहा त्रिपद गामिनी हेमती जानवी आणि त्रिदशेश्वरी ही द्वाशना महावळी म्हणून यथाविधी सारावे स्नान मग करुणे आचमन वस्त्रे परिधान करावी अहो मत प्रिये क्षीरब्धी बाळे पूर्वी जे असेल पाप केले ते अधिक मास येता क्षणी सगळे कापू लागते तरा अधिक मासा माझी एक वेळ विधियुक्त जरी प्रस्थान करेन तरी सप्त जन्मेचे पाप सकळ जाते तत्काळ वितळवणे पूर्वदीन स्नाने आटपून दशजन्मार्पित नासे पाप शतजन्मीच्या पापाचा लोप मासात स्नान होत असे आणि संपूर्ण मासी सतत स्नान करिता विधियुक्त सहस्रजन्मीचे पापे समुत्सव समूळ नासती निश्चय तोवरीच तमाची दाटणी जो न उगवे वासरमणी तोवरीच मदकी जय वारणी तोवरी सिंहन देखिला सिंधू गरजे तोरीच पाही जो कलशोद्धव देखिला नाही तोरी भूतांची परमघाई जो मंत्रवादी न देखिला तोरी सर्प फोकावे क्रूर जवना आला विनता कुमार तोवरीच पाप संभार अधिक मास स्नान नाही जो स्नान करीती जे गमनवासी दारिद्र्यात दुःखे न सोडिती त्यासी म्हणून कांते सर्वभावेसी अवश्य स्नान कीजिये सर्व पापमळाचा अपकर्ष हा मास करीतो निशेष म्हणून वेदज्ञ ऋषीश मलमासे से बोलती मला नामसे पातकासी पुरुषोत्तम पूजक नामलासी स्नानदान दीपका आदिक कर्मेसी भस्म सात क्षणेसी करितात माघादी पुण्यपास जे धन्य त्या उणे अधिक मान्य येथे करिता स्नान दानादी पुण्य अक्षय होय मत प्रसादे अनंत फळाची इच्छा ज्याची तही पुण्य करावे ह्या मासी कमले तिची पुण्यफळ तुझसी फार काय सांगू पा केवळ धनाची इच्छा धरून येथे करतील किंचित पुण्य तरी तू साक्षाल लक्ष्मी तत्क्षण तया लागून मिळतील एसा हा मास पुरुषोत्तम म्हणून सांडुणी येथे काम येथे सकाळी स्नानादी कर्म यथाविधी कीजिये दैवे अधिक मास लाभला असून त्यात न करिता काही पुण्य प्रपंचीच होत जे निमग्न तै कैसे केले की पुण्य क्षत्र सरसावे तेथे कणक बीज पेरावे की कणकाचे ताट उघडावे त्यात वाढावे तृणबीज की अमृत कुंभ दैवे मिळावा तो नेमन किडा ओतावा की चिंतामणी फोडून आघावा अभावे घालावा पायरी ही सुरभी येता घरी ताडणी घालावी बाहेरी ही कलमद्रुप येते उदेता द्वारी बळे तोडून टाकावा किरंबा तोडणी महामूर्ख अंकी वाढवाव्या कौतुके की ओसंडुणी सतेज मौतिके शिकता हरळ भरावे की दवडुनिया बोलका शुक प्रीती पाळावा जैसा काक तैसेच तई ते प्रापंचिक कृत्य केले जाणीजे असो ओ श्रोते पूर्वकथानका शिवावलोकन्यायका स्नान झाले अवरी देखा वस्त्रे परिधान करावी मग संध्यादी पूर्वहिनक कर्म सारुणिया येठा नेम मत्स्यादी नामे पुरुषोत्तम गंधरी कैसी आर्चिजे मग सुवेदी केवरी सुप्रेम एकटे विजय व वरण कुंभे तर ग्रभागी दीपस्तंभ ताम्रम एकटे वावा त्या माझी पंचांगुल प्रमाण सप्त तंतूची वात घालून धृते किंवा तैले करून दीप प्रज्वलित करावे यथाविधी स्थापना पूर्वक पुजणीया तो दीपक कुंभाचे तैशेची कसकळीक स्थापन पूजन करावे मग जोडून या उभयस्तांसी की जे यथोक्त संकल्पासी दीप सकळत मनासी सुकांतीशी देतसे या लागी हे दीप प्रदान करिता मी भक्तिभावे करुण याने श्री पुरुषोत्तम भगवान संतुष्ट राहो सर्वदा अज्ञान अंधकारे व्याप्त
माया कल्लोळी समायुक्त नाना पापाने परिपूरित ऐसा घोर संसार जो, या माझी ज्ञान मोक्षदाता दीप असे पै सर्वता. म्हणून हे श्री भगवंता तुझ म्या अर्पिला असे, तरी म्या दिदल्या ह्या पुरुषो दीपोत्तमा. घेई तू श्री पुरुषोत्तमा आणि प्रसाद सुमुख होणी अम्मा. वांछितार्थ प्रद होई ऐसे प्रार्थना करुणी मग, नाना मंगल संयुक्त सांग सानंद चित्ते यथोक्त सांग. कुंभ पूजन करावे एवं संपूर्ण मासपर्यंत, अखंड दीप स्थापिजे प्रदीप्तम आणि नित्य पूजा विधी यथोक्त भक्तिभावे आचरावा. यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्त्या की जे दक्षिणा प्रदन आणि मासांती रात्री जागरण प्रीतीपूर्वक करावे. इंदेरे ऐसा विधीने नर दीप करीती अधिक मासा भीतर, हे पुनरावृत्ती रहित सुंदर परमस्थान पावती. गोभू हिरण्यादी दानांनी जे फळ प्राप्त मानवाला गुणी, ते अधिक मासी दीपदानाचे लाभते दान संशय. दीपदात्यासी लाभे सुकांती दीपदासी मिळे धन संपत्ती. दीपदासी होय ज्ञान प्राप्ती अंती मोक्षे त्या होय. दीपदाता सौभाग्य पावत दीपद होय सुविद्यावत. आयुर आरोग्य समृद्धी बहुत निश्चय लाभत दीपदासी. अधिक मासीच्या दीपदानरा सुलक्षण युक्त दारा पुत्र पौत्रादी संतती सुंदरा अक्षय होय निश्चय. जरी दीपदाता असेल ब्राह्मण तरी त्या होय ब्रह्मज्ञान. क्षत्रियासी राज्य सुसंपन्न वैश्यासी धन पशु अक्षय. क्षुद्रासी सरसु कुलावत कुमारी सुंदर भरता पावत. सदवासी सौभाग्य खंडित जन्म जन्मी लाभते. आदिव्याधी दुःखे सकळ दीपदाने लोपती समळ. त्रैलोक्यवरी अति निर्मळ कीर्ती विपुल पसरते. भीत जनाची जाते भीती बंधनात निबद्ध सुटती. ब्रह्म इत्यादी पापे निचिती समूळ लोपती एक सरे. अधिक मासा माझी जाने दीप लाविला यथाविधीने. कृच्छ चांद्रायनाधी तेने केली दाननी संशय. ऐसा अधिक माशीच्या दीपाचा उत्तम महिमा असे साचा. म्हणून प्रिये सांगतो सुहासा दीपदान येथे की जे येथीच्या ज्वलिंत दीपा पाहुणी. जे प्रवर्तती दीपस्तवणी तेही सुरा लभ्य स्थाना लागुणी. पावती जान साचार आणि जे का अधिक मासाटाई दीप प्रज्वलनाचे विषयी नाना गोष्टी सांगणी पाही दुसऱ्याची प्रेरणा करीतात. ते सर्व पाप विनी मुक्त होऊन निश्चय पावती वैकुंठ भवन. याविषयी कमले पुरातन एक इतिहास सांगतो. ऐसे बोलून नारायण सांगू लागले कथा पावन. पूर्वी सरस्वती तिरी ब्राह्मण सुशर्मादी भी दान वसतसे. तो माझा एकांतिक भक्त भिक्षाचार्य कुटुंब पोषित. यथाविधी श्री विष्णू प्रत पुजवणी स्थापित दीपासी. ऐसा तयाचा नेम चालिला. तदिक मास प्राप्त झाला तेव्हा तयाने पुरुषोत्तमाला पुजवणी स्थापिला दीप देते. आणि रात्री हरिसी हृदयी चिंतुनी सदणी स्थिर राई. तई नित्य निशी समयी मार्जर येई मूषकार्थ. ऐसा ती नित्य क्रम चालला. तो एकादशी दिवस आला. सुशर्मा विप्र पुरुषोत्तमाला पूजिता झाला यथाविधी. आणि नाम संकीर्तन करीत रात्र बैसला जागतार्थ. तो मध्ये रात्री मुषकार्थ मार्जर घरात पाहतला. वरती काजळी वाढली तेने दीपकांती मंदावली. इतक्या माझी दीपाजळी मुषकावली आली असे. ते वरती त्या माजरी उडी घातली महानी किरे. तही तयाच्या पारक प्रकारे दीपस्तंभ थरारला. काजळी सर्व गेली जडून दीप झाला प्रकाशमान. प्रभाती काही कारणे करुण मार्जर मरण पावला. परी तत्प्राद प्राहरे करुण जे घडले दीप संवर्ण. तेने पुण्ये जो विमानी तत्क्षण बैसुनी वैकुंठी पावला. आणि तो सुशर्मा नामा द्विज भिक्षावृत्ती असोनी सहज. दीप प्रभावे तेजपुंज समृद्धिमान झाला. पुत्र पौत्र धान्य विपुळ शरीर आरोग्य ऐश्वर्य अचळ. आणि पृथ्वीवर येश निर्मळ विस्तारिले तयाचे. असो ऐसा तो सुशर्मा ब्राह्मण यलोकी झाला सुखसंपन्न. अंती दीप प्रभावे करुण मोक्ष सरण पावला. ऐसेच प्रिय तरी लोक ओधरणिया गेले अनेक. अधिक मासीच्या दीपाचे कौतुक सांगू किती का तुझ लागी. पुरुषोत्तम मासी यथाविधी दीप लाविता देवासनिती. अंती दुसर भवा बुद्धी तराया न लगे आयास. अधिक माशीच्या दीपासमान आणि नाही काही पावना. ऐसे साक्षात प्रमारमण रमेशी कथिता झाला. इति श्री अधिक मास महात्मे सार ब्रुवन नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते एकतो चतुर द्वादशोध्याया गोडः इति द्वादशोध्याया. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.
बोला जय श्रीकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्रवण केले तर प्रतिक्रिया श्री पुरुषोत्तमाय नमः लिहायला विसरू नका.